तर टी व्ही 9च्या बाप्पाच्या दर्शनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, खूप खूप स्वागत तुमचं. बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असणार? नाही, आता आमचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि गुजरातला महाराष्ट्र विकण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्याच्यापासून महाराष्ट्र वाचवणं हे माझं, उद्धव ठाकरे साहेबांचं आणि पवार साहेबांचा एकच उद्देश आहे. आणि मग आमच्या आमदारातून जो कोणी सिलेक्ट होईल त्याला मुख्यमंत्री करायचं. आणि म्हणून आता हा मोठा भाऊ आणि लहान भाऊ ही परंपरा महाराष्ट्रामध्ये आम्ही मोडीत काढतो. आम्ही सगळे समान आहोत. एक सर्वे आला होता, तुमचा अंतर्गत सर्वे असं म्हणतो, किंवा जागा वाटपा संदर्भामध्ये अशी बातमी आली होती की तुम्ही साधारणतः 100 ते 105 जागा काँग्रेस लढवणार, हा अंदाज आहे. तुम्ही खरंच एवढ्या जागा लढवणार? बघा, आता जे काही जागा वाटपाचं आता आम्ही 2 दिवसानंतर बसणार आहोत आणि त्याच्यामध्ये आमचा निर्णय असा आहे की जवळपास ज्या ज्या पक्षाचा शक्ती ज्या ज्या भागात असेल त्या त्या जागा त्या त्या पक्षांनी घ्याव्यात, जेणेकरून महाविकास आघाडीचं स्ट्राईक रेट पण जास्त राहील आणि आमची आणि आमच्यासोबत असलेले सगळे पक्ष त्यांनाही त्या ठिकाणी संधी मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून मेरिटच्या आधारावर हे सगळे निर्णय घेतले जातील, अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. काँग्रेस किती जागा जिंकेल असं तुमचा दावा आहे? महाविकास आघाडी म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आम्ही 288 जागा जिंकू. पण काँग्रेसचा ते आता महाविकास आघाडी जेव्हा म्हणून निवडणूक आम्ही लढतो आहे, त्यामुळे आमचा जो आलेख राहील तो महाविकास आघाडी म्हणून राहील. त्याला काँग्रेस आम्ही वेगळं असं करणार असं नाही. मुख्यमंत्री कोण राहील? म्हणजे संख्याबळावर अवलंबून असेल मुख्यमंत्री? नाही, संख्याबळावर नाही राहणार. त्याच्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होणार त्या काळामध्ये आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या याच्याने जो काही नेता निवडला जाणार आहे त्याच्या आधारावरच आम्ही करू. त्यामुळे संख्याबळ आज निर्णय केला जाणार नाही. मधल्या काळात उद्धवजींनी म्हणाले होते की ज्याची संख्या जास्त त्याचा मुख्यमंत्री, त्याचं नुकसान होतं आणि म्हणून आम्ही हे नुकसान टाळणार आहोत आणि आमच्या महाविकास आघाडीच्याच याच्यामधला एकमताने निर्णय आम्ही त्या ठिकाणी करू आणि तिथून मुख्यमंत्री निर्माण करू. सध्या मुख्यमंत्री आणि शरद पवारांचं नेमकं काय चाललंय? म्हणजे आतापर्यंत 3 भेटी शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या झाल्यात. आता पुन्हा एकदा पवारांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. पुन्हा कदाचित एखादी भेट होईल. काय सुरू आहे नेमकं? शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यामुळे या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडत असेल किंवा काहीतरी अशा पद्धतीचं असेल. त्यामुळे आता वरिष्ठ नेते का भेटतात त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. संजय गायकवाड यांनी जे राहुल गांधींविषयीचं जे वक्तव्य केलेलं आहे किंवा एक प्रकारे धमकी दिली आहे, त्यांनी बक्षीस लावलेलं आहे राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला, तर त्यावर तुमचं काय मत आहे? आम्ही या सगळ्या म्हणजे गायकवाडांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याची आम्ही निंदा करतो आणि निषेध करतो. सरकारने तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी. एकीकडे एक स्पर्धा चाललेली आहे महाराष्ट्रात की मी हिंदुत्ववादी आहे. आता यांना प्रमाणपत्र का गरज पडतं मला त्याचं काही कळायला कारण नाही. पण आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये हिंसा याचं कुठेही समर्थन केलं जात नाही. पण महायुतीतले आमदार देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्याबद्दल या पद्धतीचं वक्तव्य करत असतील तर हे हिंसावादी जी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं प्रतीक आहे. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी बुलढाणा असेल या बुलढाणा जिल्ह्यातल्या जेवढे काही पोलीस स्टेशन आहे सगळेमध्ये गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. सध्या महायुतीची परिस्थिती फार वाईट आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काल कर्नाटकाचं गणपतीचं एक उल्लेख करून गणपतीवरही राजकारण करायचं या लोकांनी प्रयत्न सुरू केलेला होता. त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळेस दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आणि गणपतीची मूर्ती सुरक्षित राहावी, याची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ताब्यात घेऊन तिचं विसर्जन केलं आणि विटंबना होऊ नये याची काळजी घेतली. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ट्विट करतात
की कर्नाटकमध्ये गणपतींचा अपमान केला जातो आहे, तिथं गणपतीचा विरोध केला जातो आहे आणि धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम केलं. आणि म्हणून काल त्यांच्यावरही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. पूर्ण राज्यातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम करू. गणपती बाप्पाच्या नावाने राजकारण करणारे काल परवा भगवान श्रीरामाच्या नावाने राजकारण करत होते. भगवान श्रीरामांनी यांना जागा दाखवली. आता त्याचप्रमाणे आता गणपती बाप्पाच्या नावाने राजकारण करायला एकनाथ शिंदे आणि फडणवीस निघाले असतील तर त्यांनाही गणपती बाबा त्यांची जागा दाखवेल अशा पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. महायुतीचा जागा वाटपाचा किंवा उमेदवार देण्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे. निवडून येण्याची क्षमता हा निकष असणार आहे. तर तुमचा काय निकष असेल? आमचा पण तेच निकष आहे. आम्ही सर्वे चाललेले आहेत. सगळ्या पक्षांनी आपले सर्वे चालू केलेले आहेत. त्याचे सर्वेचा रिपोर्ट पण येतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधलं सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्यांनी काय निकष द्यावे ते महायुतीचा अधिकार आहे. पण मी तुम्हाला आत्तापासून सांगतो की महाराष्ट्रामध्ये यावेळेस सत्ता परिवर्तन ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी, गुजरातला महाराष्ट्र विकून देणं, शिवद्रोही सरकार, महाराष्ट्रद्रोही सरकार जी आज सत्तेमध्ये आहे तिला सत्तेतून बाहेर काढण्याचा जनतेने निर्णय केलेला आहे. खूप खूप धन्यवाद नाना, आमच्याशी बोललात त्याबद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.